नमस्कार मंडळी, आरती ब्लॉग्समध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर आज मी मशीनची माहिती देणार आहे। अगदी साध्या आणि सरळ सोप्या भाषेत तुम्हाला आज मशीनची माहिती समजावून सांगते, तर नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल। तर आपण दुकानामध्ये जातो आणि आपल्याला मशीन घ्यायची असते, तर आपण खूप कन्फ्यूज असतो की बाबा मशीन कोणती घ्यायची। तर त्याचंच उत्तर म्हणून हा व्हिडिओ नक्की बघा। तर जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल, घरगुती व्यवसाय करायचा असेल, काय लेडीज आहेत की घरामध्ये व्यवसाय करतात, शिलाईचं काम की जेणेकरून थोडेफार बाहेरचे ब्लाऊज शिलायला घेतात, तर त्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट ही फुल सटल मशीन। फुल सटल मशीन ओळखायची कशी, तर फुल सटल मशीनला हा डबल पाटा येतो। जसं की तुम्ही फोल्ड करून पण ठेवू शकता किंवा तुम्हाला जर एक्स्ट्रा मटेरियल जादा असेल तुमच्या शिलाईसाठी, तर तुम्ही हे ओपन करू शकता। फुल सटलचा पाटा येतो। ह्याच्यामध्ये गोदडी शिवू शकता, प्लॅस्टिकच्या गोणी असतात तर त्या पण तुम्ही शिवू शकता। तर त्यासाठी ही मशीन अगदी बेस्ट आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मशीनला ही जी खालची डबी आहे, जे आपण रिंगी भरतो, जो खालून धागा मशीनचा वरती येतो, तर त्याची डबी अशी असते, तुम्हाला दिसतच असेल। तर मशीनची डबी आणि रिंगीची साईज थोडीशी मोठी असते, जे रेग्युलर आपण घरामध्ये छोट्या मशीन असतात तर त्याच्यापेक्षाही थोडीशी साईज ह्याची मोठी असते। ह्या मशीनला हा जो दाब आहे, जो शिलाईसाठी आपण दाब वापरतो, हा दाब मोठा येतो, दात्रीसुद्धा मोठ्या असतात ह्या मशीनच्या। या खटक्याचा वापर शिलाईच्या स्टार्टिंगला आणि शिलाईच्या एंडिंगला लॉक करण्यासाठी या खटक्याचा वापर केला जातो। इथे गोल बटन दिलेलं आहे बघा त्यांनी, इथे नंबर दिलेत 1 2 3 4 5। तर ह्या गोल बटनाचा वापर आपल्याला टिपेचे अंतर कमी जास्त करण्यासाठी याचा वापर केला जातो। तसेच बघताय तुम्ही हा एक खटका दिलेला आहे त्यांनी मागे, की हे जे दाब आहे तो दाब उचलण्यासाठी आणि खाली ठेवण्यासाठी हे खटक्याचा वापर केला जातो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या मशीनची साईज रेग्युलर मशीनीपेक्षा थोडीशी मोठी असते आणि शिलाईसाठी अगदी उत्तम आहे। खरंच तुम्ही जर शिलाई व्यवसाय दृष्टिकोनातून जर शिलाई मशीन घेणार असाल तर नक्की मी ह्या मशीनचे सजेशन नक्कीच देईन। या मशीनमध्ये गुंडी अडकवण्यासाठी त्यांनी एक स्टँड दिलेला आहे, जसं की हे थ्रेडिंग वगैरे आपण इथून करू शकतो। इथे त्यांनी ऑइलिंगसाठी एक छोटासा कप्पा दिलेला आहे। तर ह्याच्यामध्ये जर ऑइलिंग केलं आपण तर ते ऑइल सगळी पूर्ण मशीनमध्ये आतमध्ये सर्क्युलेशन होतं आणि मशीन खूप स्मूथ चालते। तर नेहमी वेळच्या वेळी मशीनला ऑइलिंग करणं महत्त्वाचं आहे। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका। तर धन्यवाद सर्वांना।